के-एस-आर डेटा व्हिजनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण या व्हिडिओ मार्फत जुलै 2025 मध्ये जे के-एस-आर कडून नवीन कोर्सेस लॉन्च करत आहोत, त्या कोर्सेस बद्दल अधिक माहिती व अधिक इन्फॉर्मेशन जे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्या संबंधित सगळे जे काही कुठली कोर्स कधी चालू होणार आहे, त्या कोर्समध्ये काय काय शिकवले जातील, ती कोर्सची टायमिंग काय आहे, ती कोर्सची ड्युरेशन काय आहे, ही सगळी माहिती या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत. तर तुम्ही जर के-एस-आर डेटा व्हिजनच्या यूट्यूब चॅनलला किंवा के-एस-आरच्या वेबसाईटला कधी व्हिजिट नसेल केलं, तर तुम्ही पहिल्यांदा Googleमध्ये जाऊन Googleमध्ये जर सर्च केलं, तर तुम्हाला जो पहिला ऑप्शन दिसेल आमच्या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करू शकता. वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर तुम्ही साइन इन या लास्ट ऑप्शनला क्लिक करून के-एस-आरच्या ओरिजिनल वेबसाईटला तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता. तुम्ही जर पहिल्यांदा के-एस-आरच्या वेबसाईटला व्हिजिट करत असाल, तुमची कधीही अकाउंट नसेल क्रिएट झालेली, तर तुम्हाला ऑप्शन आहे खाली क्रिएट न्यू अकाउंटची. या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला बेसिक डिटेल्स मागतील. ईमेल आयडी, तुमचं नाव असेल, कॉन्टॅक्ट नंबर असेल, ते मेन्शन करून रजिस्ट्रेशन करू शकता. वन्स तुम्ही रजिस्ट्रेशन झाल्यावर जे काही तुमची पर्सनल ईमेल आयडीज असतील, त्या पर्सनल ईमेल आयडीजनी जे काही पासवर्ड मेन्शन केला असेल रजिस्ट्रेशनच्या वेळेस, ती सेम ईमेल आयडी आणि पासवर्डनी तुम्ही इथं साइन इन करू शकता. माझं ऑलरेडी एक ईमेल आयडी आणि रजिस्ट्रेशन ऑलरेडी या वेबसाईटवरती आहे, म्हणून त्याच ईमेल आयडीनी आणि पासवर्डने मी साइन इन करत आहोत. साइन इन केल्यावर तुम्हाला एक जो होम पेज असेल, ती होम पेज व्हिजिट होईल. तुम्हाला हे बाकीचे कोर्सेस नसेल दिसेल, सगळं ब्लँक असेल. मी ॲज अ ट्रेनर असल्यामुळे मला हे बाकीचे कोर्सेसही दिसत आहेत किंवा अवेलेबल आहेत मला. तुम्ही के-एस-आरच्या लोगोवरती क्लिक करू शकता. लोगोवरती क्लिक केल्यावर तुम्ही होम टॅबला व्हिजिट कराल. होम टॅबला व्हिजिट केल्यावर तुम्हाला राईट साईडला वरती कोर्सेसचा ऑप्शन दिसेल. या कोर्सेसवरती जर क्लिक केल्यावर तुम्हाला हे ऑप्शन्स आहेत, बाकीचे सगळे ऑप्शन्स आहेत. तर या ऑप्शन्समध्ये अपकमिंग सेशन्स म्हणजे जुलै 2025 मध्ये जे कुठलेही सेशन्स नवीन लॉन्च करत आहोत, ते सगळे सेशन्स इथं क्लिअरली मेन्शन केलेले आहेत. तुम्ही जर अपकमिंग सेशन्स वरती क्लिक केल्यावर तुम्हाला हे सगळे कोर्सेस दिसतील. एकूण तसे 6 सेशन असतील. जनरली 6 म्हणजे 5 सेशन आहेत. त्याच्यातले काही फ्री सेशन्स असतील, काही पेड सेशन्स असतील. फ्री म्हणजे पहिले 5 दिवस कुठल्याही सेशनला तुम्हाला एनरोल करायचं असेल, तर के-एस-आर कडनं तुम्ही अगोदरपासून फॉलो करत असाल, तर के-एस-आरला तुम्हाला माहिती असेल की पहिले 5 सेशन सगळे फ्री असतात. कुठलीही डेटा सायन्स असो, डेटा इंजिनिअरिंग असो, डेटा अॅनालिस्ट असो, पॉवर प्लॅटफॉर्म असो किंवा बाकीचे जे डेव्हऑप्सचे जे कोर्सेस नवीन जे लॉन्च करण्यात आले, ते सगळ्या कोर्सेसमध्ये हे पहिले 5 दिवस फ्री असणार. तुम्ही जर स्टार्ट केलं, तर पहिला जो सेशन आहे डेटा अॅनालिटिक्स विथ पॉवर BI आणि MS फॅब्रिक, ही 21 जुलैला म्हणजे सोमवारी 21 जुलैला संध्याकाळची 8 वाजता, संध्याकाळी 8 वाजताची बॅच असेल. 8 ते 9:30 ची बॅच असेल. ही आपल्या संतोष ट्रेनर, के-एस-आरचे जे मुख्य ट्रेनर आहेत संतोष, त्यांच्या मार्फत घेण्यात येईल. तर तुम्ही या कोर्सवरती जर क्लिक केल्यावर तुम्हाला ऍक्सेस कोर्स असेल, डायरेक्टली तुम्ही एनरोल करू शकताल आणि पहिले 5 दिवस म्हणजे 21 जुलै ते पुढचे 5 दिवस तुम्हाला फ्री सेशन्स असतील. आमचे सगळे सेशन्स मंडे टू फ्रायडे वीकडेला असतात. वीकेंडला काही ॲडिशनल सेशन्स असतील तुम्हाला, लिंक्डइन प्रिपरेशन असो, रेझ्यूम प्रिपरेशन असो किंवा तुम्हाला काही गायडन्स हवं असेल, तर हे ॲडिशनल सेशन्स घेण्यात येईल वीकेंड्सला. बाकी जे सगळे जे टेक्निकल सेशन्स आहेत, ते मंडे टू फ्रायडे असेल. याच्यामध्ये डेटा अॅनालिटिक्समध्ये तुम्हाला SQL पासून स्टार्ट करण्यात येईल. जे डेटा अॅनालिटिक्सला SQL महत्त्वाचं आहे किंवा डेटा अॅनालिस्टला जे SQL लागतो डे टू डे युसेजमध्ये, ते सगळं SQL. नंतरनं पॉवर BI एंड टू एंड इन्क्लुडिंग प्रोजेक्ट असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त जे नवीन Azureचे जे सर्व्हिसेस असतील किंवा फॅब्रिकचे जे सर्व्हिसेस असतील, हे सगळे सर्व्हिसेस कव्हर करण्यात येईल. ही कोर्स जवळपास एक 3.5 ते 4 महिन्याचा असेल. मंडे टू फ्रायडे सेशन्स असतील. पॉवर BIचे जवळपास 40 सेशन्स असतील, 35 ते 40 सेशन्स. बाकी SQL आणि Azureचे एक 22 ते 23 सेशन्स असतील, दोन्ही वेगवेगळे. तर त्या हिशोबाने ही कोर्स डेव्हलप करण्यात आलेली आहे. जी लोक नॉन IT वाले असतील किंवा जी लोक IT मध्ये आहेत पण त्यांचं करिअर स्विच करायचं आहे अॅनालिटिक्समध्ये किंवा डेटा स्पेसिफिकली BI इंजिनिअरिंग फील्डला, त्यांच्यासाठी ही कोर्स डेव्हलप केलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही गेलात तर परत मागं जाऊयात, कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत. सेकंड कोर्स आहे डेटा सायन्स विथ जेन AI. जे जेन AIची जे नवीन एक ट्रेंड आहे, ते सगळे जेन AIचे जे कन्सेप्ट्स आहेत, हे सगळे जेन AIचे कन्सेप्ट्स या कोर्समध्ये शिकवण्यात येईल तुम्हाला. ही कोर्स मिस्टर कोटी, जे के-एस-आरचे जे एक को फाउंडर आहेत, त्यांच्याद्वारे शिकवण्यात येईल. ही कोर्स तुम्ही बघू शकता. ह्याचे म्हणजे ही कोर्सचे जे स्टार्ट डेट आहे 3 जुलै, म्हणजे येत्या 3 दिवसामध्ये गुरुवारी संध्याकाळी 6 ची बॅच असेल. ही कोर्स दोन्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन, जी कुठली लोक बँगलोरमध्ये राहत आहेत, के-एस-आरचे जे ऑफिस आहे बँगलोरला आहे, जी कुठली लोक बँगलोरला राहत आहेत,
ज्यांना ट्रॅव्हल करायची इच्छा असेल, त्यांना ऑफलाईन अटेंड करायची इच्छा असेल, त्यांच्यासाठी ऑफलाईन कोर्सही आहे. फक्त आणि फक्त डेटा सायन्ससाठीच ही ऑफलाईन कोर्स अवेलेबल आहे. त्याच्या व्यतिरिक्त ऑनलाईनही आहे. म्हणजे जी लोकं ऑफलाईन येऊ नाही शकत, ऑफिसला व्हिजिट नाही करू शकत, जे घरूनच करतायत. जनरली जे KSRची जे तुम्ही ट्रेंड बघू शकता, सगळे कोर्सेस ऑनलाईन असतील. तशीच ही कोर्स पण ऑनलाईनही असेल. जे लोक ऑफलाईन असतील ते ऑफलाईन येतील, जे लोक ऑनलाईन आहेत ते ऑनलाईन बघू शकता. ही कोर्स पण जवळपास एक 3 महिने 3 ते 3.5 महिन्याची कोर्स असेल. ह्याच्यामध्ये सगळे डेटा सायन्सचे कन्सेप्ट्स इन्क्लुडिंग पायथन, जेन AI, सिक्वलही असेल. प्रत्येक कोर्समध्ये सिक्वलचा इम्पॉर्टन्स आहे KSR मध्ये. तर तुम्ही डेटा सायन्स अटेंड करा, डेटा इंजिनिअरिंग अटेंड करा किंवा डेटा अॅनालिस्ट अटेंड करा. सगळ्यांमध्ये सिक्वलची इम्पॉर्टन्स, सगळ्यांमध्ये सिक्वल कव्हर करण्यात येत आहे. ही संध्याकाळची 6ची बॅच असेल. 6 ते 7:30 दीड तासाची जनरली सगळी ट्रेंड असते KSRची. सगळे कोर्सेस दीड तासाचे असतात. 6 ते 7:30ची ही बॅच आहे डेटा सायन्स विथ जेन AI. जे जेन AIचे जे नवीन फीचर्स आहेत, को पायलट असेल किंवा जेन AIचे सगळे फीचर्स हे सगळे कव्हर करण्यात येईल. तिसरी जी कोर्स आहे डेटा इंजिनिअरिंग, ही 17 जुलैला गुरुवारी, म्हणजे तिसऱ्या आठवड्यात 17 जुलैला गुरुवारी सकाळची बॅच असेल. सकाळी 8 AM म्हणजे 8 AM सकाळी 8ची 8 ते 9:30ची बॅच असेल. ही डेटा इंजिनिअरिंग कोर्स फक्त आणि फक्त जी लोकं हार्डकोर म्हणजे डेव्हलपमेंट किंवा हार्डकोर प्रोग्राम मध्ये येत आहेत, त्यांच्यासाठी ही कोर्स डेव्हलप केलेली आहे. ह्याच्यामध्ये एंड टू एंड पायथन असेल, तुमचे जे AIचे फीचर्स असतील, त्याच्या व्यतिरिक्त जे क्लाउडचे आहेत, जे म्हणजे तुम्ही क्लाउड बघू शकता, मल्टी क्लाउड आहे. मल्टी क्लाउड म्हणजे आपला मेन फोकस या डेटा इंजिनिअरिंगमध्ये Azure क्लाउडवरच असेल. पण Azureच्या व्यतिरिक्त GCP मध्ये तुम्ही कसं वापरू शकता सेम सर्व्हिसेस किंवा AWS मध्ये सेम सर्व्हिसेस कसे वापरू शकता, ही सगळी ट्रेंड या कोर्समध्ये शिकवण्यात येईल. तुम्ही ही कोर्स 17 जुलैला म्हणजे गुरुवारी ही कोर्स चालू होत आहे. सकाळची बॅच असेल 8 ते 9:30. ही कोर्स संतोष आपले जे KSRचे मेन ट्रेनर त्यांच्याद्वारे शिकवण्यात येईल. चौथी जी कोर्स तुम्ही बघू शकता पॉवर प्लॅटफॉर्म. जी लोक नो कोड म्हणजे त्यांना कोडिंगच हवं नाहीये, फ्री कोड कोर्स आहे. याच्यामध्ये एकही कोड लिहायची गरज नाही. त्यांच्यासाठी ही पॉवर प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्यात आलेली आहे. पॉवर प्लॅटफॉर्म मध्ये पॉवर ऍप्स असतील, पॉवर ऑटोमेट असतील, पॉवर व्हर्च्युअल एजंट्स असतील किंवा बाकीचे जे पॉवर ऍप्स किंवा पॉवर प्लॅटफॉर्मचे जे बाकी पॉवर व्हर्च्युअल एजंट्स आहेत, हे सगळे त्या कोर्समध्ये ॲज अ पॅकेज शिकवण्यात येईल. ह्याच्या व्यतिरिक्त पॉवर BIची जी लोक म्हणजे पॉवर प्लॅटफॉर्मवर काम करतात, त्यांना पॉवर BIची कधी कधी गरज लागते. तर पॉवर BI ही कोर्स या सगळ्यांमध्ये इन्क्लुडेड आहे. म्हणजे पॉवर प्लॅटफॉर्म मध्ये असं नाही की तुम्हाला फक्त पॉवर प्लॅटफॉर्मच असेल. पॉवर BIचे जे कन्सेप्ट आहेत, जे पॉवर प्लॅटफॉर्म डेव्हलपर यूज करतात, ही कोर्स सगळ्या ह्याच्यामध्ये कव्हर करण्यात येत आहे. ही सकाळची कोर्स असेल 24 जुलै गुरुवारी, चौथ्या आठवड्यात जुलैमध्ये चालू होईल. ही कोर्स इंद्रजीत सिंग आपले जे पॉवर प्लॅटफॉर्मचे जे मुख्य ट्रेनर आहेत पॉवर प्लॅटफॉर्म रिलेटेड कन्सेप्टचे, त्यांच्याद्वारे शिकवण्यात येईल. त्यानंतर ना मल्टी क्लाउड डेव्हऑप्स आणि मल्टी क्लाउड डेटा इंजिनिअरिंग मध्ये फरक आहे. डेटा इंजिनिअरिंग म्हणजे हार्डकोर डेटा इंजिनिअरिंग मध्ये जातो. डेव्हऑप्स म्हणजे हे तुम्ही बॅकग्राऊंडला जे डेटा पुश करता, प्रोडक्शन मध्ये डेटा जाण्या अगोदर डेव्हलपमेंट टू QA असतो, QA टू प्रोडक्शन असतो. तर कंटिन्युअस डिप्लॉयमेंटसाठी हे जे बॅक एंड प्रोसेस लागतो, त्यांच्यासाठी हे मल्टी क्लाउड डेव्हऑप्स ही कोर्स डेव्हलप केलेली आहे. ह्याच्यामध्येही भरपूर म्हणजे तिन्ही क्लाउड्स कव्हर करण्यात येईल. AWS असेल, GCP असेल किंवा Azure असेल. पण मेन फोकस एंड ऑफ द डे Azure वरती असेल. Azure ॲज अ मेन क्लाउड असेल. त्याच्या व्यतिरिक्त सेम सर्व्हिसेस तुम्ही GCP किंवा AWS मध्ये कसं शिकू शकणार, हे सगळे हे सगळे कोर्सेस, हे सगळे जे कन्सेप्ट आहेत क्लाउडचे, हे सगळे या डेव्हऑप्स, मल्टी क्लाउड डेव्हऑप्स इन्क्लुडिंग SRE म्हणजे SREचे जे इंजिनिअरिंग एक्झॅक्टली हा डेव्हऑप्सचा जो इंजिनियर असतो, SRE इंजिनियर, त्या हिशोबाने ही कोर्स डेव्हलप केलेली आहे. ही कोर्स पहिल्या आठवड्यातच म्हणजे पुढील 4 दिवसात 4 जुलैला चालू होईल. ही कोर्स असेल सकाळी 7:30ची 7:30 ते 9 दीड तासाची कोर्स असेल. जवळपास 3.5 ते 4 महिने सेम प्रत्येक कोर्सची लिमिट असते. तेवढ्याच टाइम फ्रेम मध्ये ही कोर्स ही कंप्लीट होईल. त्यानंतर ना एक लास्ट जी कोर्स आहे ऍडव्हान्स एक्सेल विथ AI अँड ऑटोमेशन. ही प्री रेकॉर्डेड कोर्स आहे. तुम्ही कधीही कोर्स अटेंड करू शकता. तुम्हाला जर एक्सेल मध्ये AI इंटिग्रेशन करत असेल किंवा ऍडव्हान्स एक्सेल जर शिकायचं असेल तर ही कोर्स 10,000 म्हणजे स्पेसिफिकली 1,000 स्पेसिफिकली भरून तुम्ही ही कोर्स अटेंड करू शकता. प्रत्येक कोर्सची वेगवेगळे फी स्ट्रक्चर आहे. प्रत्येक कोर्सला तुम्हाला 5 डेज फ्री सेशन्स असतील. एक्सक्लुडिंग हा जो लास्ट जो कोर्स आहे एक्सेल विथ AI, ही टोटल रेकॉर्डेड कोर्स असेल. तुम्ही 1,000 भरून हे डायरेक्टली कोर्स अटेंड करू शकता. बाकीचे जे पहिले 5 जे कोर्सेस आपण कव्हर केलेले आहेत, हे सगळे पहिले 5 सेशन्स फ्री असतात. प्रत्येकाची वेगवेगळी डेट आहे, प्रत्येकाची वेगवेगळी टाइम आहे, वेगवेगळे ट्रेनर्स आहेत. ही सगळी मी इन डिटेल या व्हिडिओद्वारे सांगण्यात आलेले आहेत.
त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्ही के-एस-आरच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा आमच्या के-एस-आरचे जे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, के-एस-आरच्या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही इथं कॉन्टॅक्टला जर क्लिक केला, तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर्स दिसतील. तुम्हाला चॅट ऑप्शन आहे किंवा ईमेल ऑप्शन आहे. कुठलीही ऑप्शन तुम्ही निवडून कॉल करा, मेसेज करा, WhatsAppमध्ये पिंग करा किंवा ईमेल करा. तुम्हाला लगेच उत्तर देण्यात येईल. तुम्हाला काही शंका असतील, तुम्ही पर्सनली कॉल करून ते शंका तुमचे डाउट्स असतील, शंका असतील, ते तुम्ही सगळे क्लिअर करून घेऊ शकता. ही 5 इम्पोर्टंट कोर्सेस आपण जे बघितलेले आहे, हे सगळे जुलैमध्ये लॉन्च होणार आहोत, करणार आहोत जुलै के-एस-आर कडनं. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, वैयक्तिक तुमचे काही ट्रेनिंग्स असतील, डेव्हलपमेंट असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, हे सगळे वीक एंडला स्पेसिफिकली सॅटर्डे किंवा संडे, एखाद्या सॅटर्डे संडेला ॲडिशनल घेण्यात येईल. ही के-एस-आर कडनं एक प्रॉम्प्ट म्हणजे तुम्ही बघू शकता, की कधीही तुम्ही के-एस-आरचा व्हिजिट केला तर हे सगळे तुम्हाला डिटेल्स इन्क्लुडिंग टेक्निकल स्किल्स, नॉन टेक्निकल एक्सपोजर ही देण्यात येईल. धन्यवाद.